ज्याच्या त्याच्या वाटा बरोबर माहिती असतात ना. बाय द वे, चोरांवरून आठवलं, अनु, हिला फोन घेऊन द्यायला तुझ्याकडे पैसे कुठून आले? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. आई, तुम्हाला आठवते आपल्याकडे चोरी झाली होती? ती चोरी तुम्ही दोघींनी घडवून आणली होतीत का? नाही म्हणजे त्यातले पैसे आधीच तू ढापून ठेवलेस आणि मग ते वाचवायचं नाटक केलंस तू, अनु? अरे बापरे, अरे बघा ना, ह्या दोघी मायले की काय काय उद्योग करतात ते. काही काय बोलताय बहिणी? माझ्या घरात मी चोरी का करेन? मग हा फोन कुठून आला? बोल, कुठून आला मोबाईल? मंदारनी दिला. त्या दिवशी पिहूला यायला उशीर झाला, ट्रेन्स बंद होत्या, मला खूप काळजी वाटत होती. मंदारला समजल्यावर मंदारनी स्वतःकडचा जुना मोबाईल पिहूला दिला. एक मिनिट, आजची अख्खी रात्र ही घराबाहेर राहील उभी. हिला ना कोणी खायला द्यायचं, ना कोणी हिला घरात घ्यायचा. म्हणजे तेव्हा ती लेट आली, मी हिला शिक्षा दिली, बाहेर उभं राहायची, तू तेव्हापासून फोन हिच्याकडे. काय विचारतोय तुला? हो, मंदार का? वा, छान. बघितलं सावी, आपण या दोघींना काही घेऊन देऊ शकत नाही. तू तुझ्या मुलीला साधा मोबाईल घेऊ शकत नाही. एवढी परिस्थिती आपली वाईट आहे आणि हिच्या माहेरचे या दोघींना फूस लावतात. अशा कागळ्या करते माहेरी जाऊन. तुला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही अनु. नाही खरंच, अहो नाही, मंदाराने माझ्या मनात असं काही नाहीये खरंच. त्यांचं झाकून ठेवशील? त्यांच्याबद्दल वाईट कसं बोलशील तू? ते काय नाही हवी. ह्या दोघींना शिक्षा झालीच पाहिजे. आमची बदनामी करतेस तुझ्या माहेरी, तुला लाज नाही वाटत? आईला का शिक्षा करायचे? फोन माझ्याकडे होता. बाबा, तुम्ही मला शिक्षा द्या. नाही, अहो, पिहूला यायला उशीर होतो म्हणून मला काळजी वाटते तिची. वा 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 वा, काय कॉम्पिटिशन सुरू आहे मायलेकींमध्ये. दोघींना पण शिक्षा भोगायची हौस आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता दोघींची हौस पूर्ण करतो. तुमची शिक्षा ही आहे की दोघींनी एकाच घरात राहायचं, पण एकमेकींच्या समोर यायचं नाही आणि एकमेकींशी बोलायचं नाही. काय बोलताय तुम्ही? ही कसली शिक्षा आहे? हो, पिहूशी बोलायचं नाही, माझ्या बाळाशी बोलायचं नाही, तिला बघायचं नाही. कशी जगू मी? ही शिक्षा परत घ्या. चूक झाली माझी, खरंच चूक झाली. बाबा, प्लीज
प्लीज असं नका करू. या घरातले सगळे आईशी वाईट वागतात, फक्त माझ्याकडे आई तिचं मन मोकळं करते. तुम्ही इथेही तिची कोंडी करताय का? कशासाठी? कारण तुम्ही दोघी भाऊजींच्या माघारी नको नको ते उद्योग करता. हा, नाही आई, यांना ही शिक्षा योग्य आहे. तरच या दोघींची अक्कल ना ठिकाणावर येईल. सॉरी, खरंच सॉरी. असं नाही होत होते. काय ना, हा सगळा विचार तो फोन घेताना करायचा होता. तुमची ही शिक्षा, एका घरात राहायचं पण एकमेकींसमोर यायचं नाही. आणि माझा शब्द हा शेवटचा शब्द. तो मोडायचा प्रयत्न केला ना, गाठ माझ्याशी आहे. चल उठ. जन्मदिवस आहे. चल, हात सोड तिचा, हात सोड तिचा. ऐका ना, ऐका, माझी पिहू चल किचन मध्ये कामाला लागते. हे चांगलं नाही केलंस हा तू. एका आईला तिच्या मुलीपासून तोडतेस तू. खूप दुष्ट आहेस तू, खूप दुष्ट आहेस. पण यात तुझी चूक नाहीये म्हणा. माझ्या आईचं दुःख तुला कधीच नाही समजणार. तू आई असतीस तर कधीच अशी वागली नसतीस. आई, बघितलं ना मला कसं लागेल असं बोलली. तसं बघायला गेलं तर काही चुकीचं बोलली नाही ती. तू स्वतःच्या मनाला विचार, मग तुला कळेल. हो हो, आहे मी दुष्ट, पण मी अशीच वागणार. मला जे जे नाही मिळालं ना, ते मी कुणालाच मिळू देणार नाही. दोघींनी एकाच घरात राहायचं पण एकमेकींच्या समोर यायचं नाही आणि एकमेकींशी बोलायचं नाही. देवा, अविनाशने किती मोठी शिक्षा दिली मला. पियूशी बोलायचं नाही, तिच्या समोर यायचं नाही. हे म्हणजे मी श्वासच घ्यायचं नाही असं म्हणण्यासारखं आहे. मी कशी राहू तिच्याशिवाय. हे चांगले पियूसाठी गिफ्ट घेऊन आले होते. बोलून दाखवत नसले तरी तिच्या यशाचं अविनाशना पण कौतुक आहे. पण सीमा वहिनींनी मोबाईलचं सांगून अविनाशना उकसवलं. का वागतात ते असं? माझ्या मुलांचा, खास करून पिहूचा एवढा दुस्वास का करतात? माझ्याशी कुठलं एवढं वैर साधतायत त्या? मी पिहू पासून दूर नाही राहू शकत. तू पण उपाशी आहेस ना? किती दिवस तुझ्या चेहऱ्यावर असं मोकळं असं बघते. तुझ्यावर हे हसूच शोभून दिसत. तू ना जगातली सगळ्यात सुंदर आई दिसते. आई,
दूर कुठे तरी आहे स्वप्नांचे माझ्या गावा जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवीही चालता मी संसार मला तुला मदत करायला खूप आवडते म्हणून मी करते. मुलगी आईची मदत नाही करणार तर कोण करणार? अख्खी रांगोळी तू एकटीने काढलीस. अजिबात नाही, माझ्या पिहूने मदत केली म्हणून इतकी सुंदर रांगोळी तयार झाली. तू इतक्या लांबून आली, दमून आलीस. बस बस बस, थांब थांब. तू ब्रेकफास्ट करून घे आधी. काय नाही नाही, नको नको. नाही नाही नाही, बस. अगं नको. नाही प्लीज बस, खाऊन घे. आजी आहेस का ग तू माझी? खाते. आज जे काही झालं त्याचं पिहूला खूप वाईट वाटलं असणार. पिहू बोलून दाखवणार नाही, पण मनातल्या मनात कुढत राहील. मला तिचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी करायला हवं. असं करते, तिच्यासाठी खीर करते थोडीशी.
काहीतरी जळतंय. स्वयंपाक करते, काय हवंय का तुम्हाला? माझी काळजी नको करूस तू. मला जे हवं असतं ना ते मी बरोबर मिळवते. याची प्रचिती आलीच असेल ना तुला? वहिनी, आता तुम्ही विषय काढलाय म्हणून विचारतेच, का वागलात तुम्ही असं? काय वैर तुमचं माझ्या पिहूशी? का रडवलं माझ्या पिहूला? इतकं काय मिळालं तुम्हाला? माझं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान. आणि ते काय कमी आहे का? कसलं कर्तव्य? तुझ्या मुलीला सुधरवण्याचं. हे ना खरं तर तू करायला हवंस. कसली उर्मट बोलते ती, कशी वागते. पण तुला ना तिच्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे. लेकीच्या प्रेमात तू इतकी आंधळी झाली आहेस ना की काय चूक काय बरोबर काही समजत नाही तुला. मला नाही समजणार तर कोणाला समजणार नाही? मी आई आहे त्यांची, आणि असं काय चुकीचं वागली माझी पिहू? तेच तर दिसत नाहीये तुला. आईने रेवतीच्या बाबतीत ज्या ज्या चुका केल्या ना अनु, त्याच तू पिहूच्या बाबतीत करतेस. कसं ना अनु, तू या घराच्या 4 भिंतींच्या आत असतेस. बाहेर काय सुरू आहे, जगात काय सुरू आहे काय माहितीये तुला? हीच मुलं आपल्या आई वडिलांना कसं फसवतात काही माहित नाहीये तुला. नाही, अभ्यासाच्या बहाण्याने ना आई वडिलांकडून मोबाईल मागून घेतात आणि मग त्यात नको नको ते धंदे करतात. तुझ्या मुलीने असं वागायला नको ना, म्हणून मी भाऊजींच्या कानावर घातलं. कितीही झालं ना अनु, तरी मला पिहूची काळजी वाटते ग. काळजी? माझ्या मुलांची, माझ्या पिहूची काळजी तुम्हाला? वहिनी, माझ्या मुलांवर तुमचं किती प्रेम आहे आणि तुम्हाला त्यांची किती काळजी आहे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही. जास्त थोबाड चालू नकोस हा अनु. मोठी जाऊ आहे मी तुझ्या, आणि तोंड सांभाळून बोलायचं माझ्याशी. मोठ्या आहात ना म्हणून आतापर्यंत गप्प आहे मी, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? बोल ना, काय करशील? माझ्या नादाला लागायचं नाही अनु. मी नुसत्या धमक्या देत नाही, ते करून सुद्धा दाखवते. आणि हे लक्षात ठेवायचं कायमचं. चपाती वाढेलास? चपाती दे. काय ग? मग अशी गोडाचा सुगंध येत होता, काय बनवलंस काय? खीर बनवली पिहूसाठी, तिला आवडते म्हणून. कशाबद्दल? कशाबद्दल काय विचारते आई? मायलेकीला शिक्षा केली आहे ना भाऊजीने खोटं बोलल्याबद्दल. ते सेलिब्रेट करते तुमची सून. घरात काय चाललंय आणि सुचतंय काय? अनु, 2 वाटी खीर घेऊन ये जा माझ्यासाठी, आणि साखर जरा जास्त टाक. तुझी ना खीर पचपचीतच असते. आई मग नको खाऊस ना खीर. तुला काय तुझं डायबिटीस वाढवून घ्यायचं आहे का? वाढू दे, वाढलं तर. डायबिटीस काय 5वीलाच पुरलेलं आहे माझ्या, म्हणून काय खाऊ नको मी? उपाशी राहायचं मी? वा ग वा, शाळेच आहेस. अजिबात गोड खाऊ नको. मी खाणार, 2 वाट्या खाणार. खा. वा 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 वा, छान 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 छान. मस्त आले. पिहूला कॉलेजमध्ये ट्रॉफी मिळाली, घरी कोणी कौतुक केलं नाही तर ही खीर तिला देऊ. वहिनी, अगं तू पिऊसाठी खीर केलीयस तर तिलाच बोलव ना इथे जेवायला. मी बोलवून आणते तिला. हा,
थांब. तुला माहित नाही ना, मग त्या गोष्टीमध्ये पचकत जाऊ नकोस. या दोघींनाही मी शिक्षा दिली आहे. एकमेकींच्या समोर यायचं नाही, एकमेकींची बोलायचं नाही. दादा खिरीची वाटी वगैरे काय जे काही नेऊन द्यायचंय ते सीमा वहिनी नेऊन देतील. मी चालेल की माझं जेवण झालं ना भाऊजी की लगेच नेऊन देते. चालेल ना ग? की तेवढ्या वेळात तुझी मुलगी तहान भुकेने तडफडून मरेल बिरेल. बहिणी अहो तुम्ही वहिनी देतो बाऊल, मी देते पिऊला. तुझा विश्वास नाही आहे माझ्यावर रेवती? अच्छा, का पिहूला काही खास टिप्स वगैरे द्यायच्यात आतमध्ये जाऊन? डोळे फाडून काय बघतेस? मी म्हंटल ना माझं जेवण झालं की नेऊन देते. कशाला कशाला हवाय नसता आगाऊपणा? खाली बस. खाली बस म्हणतोय ना मी. हे बघ, तिला खीर नेऊन द्यायला माझा काय नकार नाही, विरोध नाही आहे. माझं म्हणणं आहे, नियम आहे तो नियम आहे. दिलेली शिक्षा ही महत्वाची आहे. 5 मिनिटं लेट खीर खाल्ली तर काही फरक पडणार नाहीये ना. वहिनी देतील खीर. तू का तुझं चालू दे. छान झाले का अजून खीर का? मस्त झाले. अहो ऐका ना, माफी मागते मी तुमची, हवं तर. पण ही शिक्षा मागे घ्या. तुम्हाला माहितीये मी पिहू शिवाय आणि पिहू मला बघितल्याशिवाय नाही राहू शकत. कसली शिक्षा दिली आहे तुम्ही आम्हाला? आमचा आत्माच काढून घेतला तुम्ही. अहो ऐका ना, हात जोडते मी तुमच्या समोर, पाया पडते, पण ही शिक्षा मागे घ्या प्लीज. मी जी काही शिक्षा दिली आहे ती तुमच्या कर्मामुळे दिली आहे. आणि मी दिलेली शिक्षा, माझा शब्द हा काळ्या दगडावरची रेग असते. विषय संपला. ऐका ना, पण एक वडील म्हणून विचार करा ना. मग तुम्हाला पटेल की मी जे काही केलं ते तिच्या काळजीपोटी केलं. मी पण काळजीपोटीच करतोय. शिस्त लागायला पाहिजे तिला, यासाठी चाललंय. ऐक ना, माझ्या मागे जे काही गुण उधळता ना तुम्ही, ते मला कळलेत. त्यामुळे तिला शिक्षा भोगावी लागणार. विषय संपला.